आपण आजचा जो विभाग बघणार आहोत तो म्हणजे गणित या विषयाचा आहे आणि आपण मागचा जो विभाग बघितला तो मराठीचा होता आणि असे आपल्याला अजून 2 विभाग बघायचे आहेत। त्याच्यामध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हे 2 विभाग आपले राहिलेले आहेत। तर याच्यामध्ये आपण प्रश्न बघूयात। 25 प्रश्न आहेत गणितामध्ये। तर प्रश्न आपण बघूयात। 16वा प्रश्न बघूयात। बघा 16वा प्रश्न काय आहे बघा। 1 ते 30 या संख्यांपर्यंत किंवा 1 ते 30 या संख्यांमध्ये 7 हा अंक किती वेळा येणार आहे किंवा आलेला आहे। तर बघा 1 ते 30 मध्ये 7, 17 आणि नंतर 27 असे 3 वेळा काय आलेला आहे, 7 हा अंक आलेला आहे। म्हणून आपला जो पर्याय आहे तो पर्याय म्हणजे 4 हे आपलं उत्तर राहणार आहे। बाळांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आपण बघूयात 17वा प्रश्न। बघा पहिलं जे चित्र आहे ते पेनाचं आहे, नंतर पुस्तकांचं आहे आणि नंतर पेन्सिलचं आहे। तर मध्ये जे चिन्ह आहे ते बेरजेचं चिन्ह दिलेलं आहे। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, यांची एकूण संख्या आपल्याला लिहायची आहे। तर चित्रांची एकूण संख्या आहे 8। यांची जी बेरीज केली तर चित्रांची जी संख्या होते ते म्हणजे एकूण 8 ही संख्या होते। म्हणून पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय झालं, योग्य उत्तर झालेलं आहे। आपण प्रश्न 18वा बघूयात। बघा 69 या संख्येच्या दशकस्थानी कोणता अंक आहे। 69 या संख्येच्या दशकस्थानी तुम्हाला एकक दशक येणं गरजेचं आहे। बघा 69 यामध्ये 9 हे एकक आहे आणि 6 हे काय आहे, दशक आहे। म्हणून जो आपला पर्याय आहे तो पर्याय म्हणजे 3 हे आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न 19वा। 5 रुपयाच्या नाण्यासारखी दिसणारी आकृती कोणती आहे। 5 रुपयासारखी दिसणारी जी आकृती आहे ती म्हणजे पर्यायामध्ये 1। बघा पहिला आहे वर्तुळ, दुसरा आहे तुम्ही ज्याला म्हणता जोकरची टोपी किंवा शंकू, तिसरा आहे आयत आणि चौथा आहे दंडगोल। तर याच्यामध्ये जे 5 रुपयाचे जे नाणं असतं ते या गोलसारखं दिसत असतं। 20 क्रमांकाचा बघा 78च्या पुढची संख्या कोणती। 78च्या पुढची संख्या कोणती रे बाळांनो, तर 78 नंतर येतं 79। म्हणून पर्याय क्रमांक आपला झालेला आहे 2 हे आपलं उत्तर झालेलं आहे। 21वा प्रश्न बघूयात। 66 ही संख्या अंकात तुम्ही कशी लिहाल। 66 ही संख्या आपण 6 आणि 6 म्हणून 6 आणि 6 होतात 66। म्हणून पर्याय क्रमांक कुठं आहे का तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय झालेलं आहे, योग्य उत्तर झालेलं आहे। पुढचा प्रश्न बघा बाळांनो 22वा आहे। खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने काय केलेल्या आहेत, लिहिलेल्या नाहीत। बघा 31, 28 आणि 24 या काय झालेल्या आहेत, लिहिलेल्या नाहीत। 41, 44, 48 लिहिलेले आहेत। 65, 67, 70 लिहिलेले आहेत। 84, 87, 92 लिहिलेले आहेत। मग लिहिलेल्या नाहीत आपल्याला विचारलेला आहे, म्हणून आपला पर्याय जो आहे तो काय झालेला आहे, 1 पर्याय आपलं उत्तर आहे। प्रश्न 23वा आहे। बघा सोबतचे जे चित्र आहे ते आपल्या चित्राला बघायचं आहे। हे जे चित्र आहे ह्या चित्राचं काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे आणि सोबतच्या उदाहरणामध्ये फुलीच्या जागी कोणते चित्र येईल हे आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे। बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 तर एकूण 8 काय दिलेले आहेत, यांनी फुलं दिलेली आहेत। म्हणून या 8 मधून काय करायचं आहे, जे फुलं आहेत 3 हे काय करायचे आहेत, कट करायचे आहेत। मग 8 वजा 3 केले असता फुलं उरलेले आहेत 5। तर पर्याय कुठं आहे का तर येतं आहे 1, 2, 3, 4 म्हणजे एकूण 4 फुलं। इथं 1 फुल, इथं 1, 2, 3, 4, 5, 6 इथं 6 फुलं आहेत। 1, 2, 3, 4, 5 इथं 5 फुलं आहेत। तर आपला पर्याय आहे 4
आणि त्याचं उत्तर आहे 5. तर प्रश्न आपण बघूया पुढचा. एका महिन्यामध्ये जास्तीत जास्त किती दिवस असतात? तर एका महिन्यामध्ये जास्तीत जास्त बघा 31, 36, 41 का 52? तर एका महिन्यामध्ये जास्तीत जास्त 31 दिवस असतात. किती दिवस असतात? 31 दिवस असतात. प्रश्न 25वा. काल रविवार होता तर उद्या कोणता वार असेल? बघा काल रविवार होता, आज सोमवार आहे, उद्या मंगळवार असणार आहे. म्हणून काल रविवार होता तर उद्या कोणता वार असेल? तर मंगळवार असेल. प्रश्न 26वा. 9 ही संख्या तुम्ही अक्षरात कशी लिहाल? 9 ही संख्या तुम्ही अक्षरामध्ये 19, 9, 1, 11. तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर राहील. प्रश्न 27वा आहे. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील बाणाची लांबी सर्वात जास्त आहे? बघा पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय आहे? योग्य उत्तर आहे. प्रश्न 28वा. खालील पर्यायातील 50 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे? 49, 97, 28, 17. तर 50 पेक्षा मोठी जी संख्या आहे ती म्हणजे 97. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. संजयजवळ 7 शेळ्या होत्या, त्यातील 4 शेळ्या काय केलेल्या आहेत? त्याने विकलेल्या आहेत. तर त्याच्याकडं शिल्लक शेळ्या आपल्याला काय केलेल्या आहेत? विचारलेलं आहे. म्हणजेच आपल्याला वजाबाकी करावं लागणार आहे. 7 शेळ्यामधून 4 शेळ्या विकलेल्या आहेत. मग शिल्लक किती राहिल्या? तर 3 शेळ्या शिल्लक राहिलेल्या आहेत. मग आपला पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय आहे? योग्य उत्तर आहे. प्रश्न बघा 30. प्रश्न 30 आहे. 10 रुपये म्हणजे 2 रुपयांची किती नाणी लागतील? तर 2 रुपयांचे 10 रुपये करण्यासाठी किती नाणे लागतील? तर 5 नाणे लागतील. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 31वा आहे. खालील चित्ररूप माहितीचे निरीक्षण करायचं आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तर आपल्याला द्यायची आहेत. बघा सर्वात कमी गायी कोणाजवळ आहेत? बघा इथं नावं दिलेली आहेत शेतकऱ्यांची आणि इथं गायींची संख्या दिलेली आहे. याच्यामध्ये कमी गाय कुणापाशी दिसते? तर तुकाराम. पर्याय कुठं आहे का? तर पर्याय क्रमांक आहे 1 तुकाराम. प्रश्न 32वा आहे. टरबूजाचा पृष्ठभाग कसा असतो? टरबूजाचा पृष्ठभाग कसा असतो? बघा तिरपा तिरपा म्हणजे असा, सरळ म्हणजे असा, सपाट म्हणजे खाली सपाट, वक्र म्हणजे असा. मग टरबूजाचा जो भाग आहे तो वक्र असतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न 33वा आहे. खालील आकृती बंद पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय आपल्याला काय करायचा आहे? शोधायचा आहे. बघा आकृती बंद यांनी दिलेली आहे. कशी आहे आकृती बंद? पहिल्यांदा असा आहे, नंतर असा आहे, नंतर असा आहे, नंतर खाली आहे, नंतर इकडं आहे आणि नंतर काय येणार? वरती आहे. मग असा पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 1 हे काय आहे? आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 34वा. प्रश्न 34वा आहे. 5, 3 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? तर 5 आणि 3 हे अंक एकदाच वापरून होणारी संख्या म्हणजे 53. ती आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. प्रश्न पुढचा 35वा आहे. दीपाने 2 पेरूची, 3 सीताफळाची आणि 2 सागाची झाडे लावली. तर दीपाने एकूण झाडे किती? एकूण म्हटलं की बेरीज करायची आहे. बघा 2 पेरूचे आहेत, 3 सीताफळाचे आहेत, म्हणजेच 3 + 2 5 आणि नंतर 2 सागाची, असे मिळून 7, एकूण 7 झाडं यांनी लावलेली आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न 36वा आहे. शेजारी घड्याळात तासकाटा कोणत्या अंकावर आहे? शेजारी जो घड्याळ आहे हे याचा तासकाटा कोणत्या अंकावर आहे? बघा 6 वर 12 वर, म्हणजे 6 वर जो लहान काटा असतो तो तास काटा असतो आणि जो मिनिट काटा असतो तो मोठा काटा असतो. मग आपल्याला विचारलं आहे लहान काटा. मग लहान काटा जो आहे तो 6 वर आहे.
म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 37. 5, 5, 1, 4, 7 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात शेवटी येणारा संख्या किंवा नंबर कोणता? बघा, अगोदर आपण 7, 5, 4, 1 शेवटी 1 येईल म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न 38. बघा, सोबतच्या हारामध्ये एकूण किती फुले आहेत? सोबतचं जे आपल्याला काय केलेलं आहे, चित्र दिलेलं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 एकूण 8 फुलं काय आहेत आपल्या या हारामध्ये आहेत म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय झालं उत्तर राहील. प्रश्न 39. खालील कोणत्या बेरजेचे उत्तर चुकलेलं आहे? 7 अधिक 3 10 बरोबर आहे. 9 अधिक 3 हे चुकलेलं आहे. 4 अधिक 5 बरोबर आहे. 1 आणि 7 हे बरोबर आहे. मग चुकलेलं कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक 2 हे चुकलेलं आहे. आपलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. बघा, 1 तारखेला रविवार असेल तर याच महिन्यामध्ये 5 तारखेला कोणता वार असेल? बघा, 1 तारखेला रविवार आहे. 1 तारखेला काय आहे? रविवार आहे. 1ला रविवार, 2ला सोमवार, 3ला मंगळवार, 4ला बुधवार आणि 5ला गुरुवार. तर पर्याय क्रमांक कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. बाळांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपण काय करणार आहोत, पुढचा जो विभाग आहे तो विभाग म्हणजे कोणता आहे? तो इंग्रजी आहे आणि आपण इंग्रजी या विभागामध्ये भेटणार आहोत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून आम्हाला कळवा. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.